मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू. पात्रता 12वी उत्तीर्ण. शिष्यवृत्ती उपलब्ध. SC ST मोफत प्रवेश. संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, पेन्शन योजना सुरू करा. भांड्यांची किट आणि तालुका कार्यालय बंद करण्याची कामगार संघटनेची मागणी. बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बांधकाम कामगार संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रलंबित मागण्यांची तत्काळ सोडवणूक करून कामगारांच्या वारसांना तातडीने आर्थिक लाभ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र कामगार संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या वतीने नुकतीच बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ पात्र कामगारांना सुलभपणे मिळावा, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. महाराष्ट्र कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चांद शहा तसेच बुलढाणा जिल्हा मजदूर संघटनेचे मनोहर जोगदंड यांनी ही पत्रकार परिषद घेतली. बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविताना कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. नोंदणी व नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ वेळेत मिळावा, मृत कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी, सोबतच तालुका कार्यालय बंद करण्यात यावे, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. भांडी किट वाटप, हे काही कामगाराच्या घरी का भांडी नाही का? त्याच्यानंतर सुरक्षा संच, अत्यावश्यक संच म्हणजे पेटी वाटप. आता पेटी वाटपाची आणि सुरक्षा आणि अत्यावश्यक संस्थाची कामगाराला गरज नाही, कारण नियम हा सांगतोय की ज्या ठिकाणी बिल्डरचं किंवा खाजगी काम चालू असेल त्या ठिकाणी जो काम करत असेल कामगार, त्या मालकाची जबाबदारी आहे त्याला सुरक्षा पोहोचत करण्याची. त्यामुळं मंडळाला द्यायची गरज नाही, कारण विनाकारण हा कामगाराचा पैसा मंडळाचा पैसा खर्च करत आहे. दुसरी गोष्ट, आता ज्या ठिकाणी सगळ्या तालुका लेवलवर यांनी ऑफिस उघडलेले आहे, कशासाठी उघडले यांनी? हे केवळ फक्त मंडळ आणि ठेकेदारी या दोघांचा त्याच्यामध्ये फायदा घ्यासाठी, मी सर्व भाषेत सांगतो तुम्हाला, आर्थिक फायदा घ्यासाठी. आमचं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला काही प्रमुख मागण्या आहे. 13 जुलैच्या सुधारित निर्णयानुसार काही बदल या योजनेमध्ये मंडळाने केलेले आहे. पूर्वी असं होतं, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती 2019 पासून सुरू झाली. पण त्यावेळेला केवळ 12 कंत्राटी कर्मचारी आणि 1 JLO हे संपूर्ण जिल्ह्याचं काम पाहत होते. तरी संपूर्ण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. त्या 13 तालुक्याचे काम 12 कंत्राटी कर्मचारी आणि 1 JLO हे पाहत असताना पूर्ण काम म्हणजे नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज हे सुरळीत आणि वेळेवर निकाली काढण्यात येत होते. आता सन 2024ला मंडळाने एक नवीन निर्णय घेतला की तालुका वाईज, तालुका स्तरावर हे कामगार सुविधा केंद्राची स्थापना केली. प्रत्येक तालुक्याला 5 कंत्राटी कर्मचारी काम करतात. आपल्या जिल्ह्यामध्ये 13 तालुके असल्यामुळे 13 गुणिले 5 65 कंत्राटी कर्मचारी आणि 10 जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे एकूण 75 कर्मचारी आणि 5 RO म्हणजे तपासणी अधिकारी असून सुद्धा पेंडन्सीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. भरपूर अशी पेंडन्सी आपल्या जिल्ह्याच्या नोंदीत, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जामध्ये आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी.
संपर्क सारंग सुधाकर अहेर ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910.